नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही आलोय कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यामध्ये अगदी शेवटच्या टोकावर कृष्णेच्या चंद्राकृती खोबणीत वसलेले हे खिद्रापूर गाव आणि तेथील हे विलोभनीय असे कोपेश्वर मंदिर। हे चालुक्यकालीन मंदिर बदामीचा राजा दुसरा पुलकेशी याच्या काळात हे बांधले गेले। काही कारणास्तव हे अपूर्ण काम नंतर 1214 साली यादव राजांनी त्याचा जीर्णोद्धार करून पूर्ण केलं। सुरुवातीलाच पायऱ्या चढून गेल्यावर नावाप्रमाणेच दिसणारा हा स्वर्ग मंडप, याला एकूण 48 खांब आहेत। वर्तुळाकार पूर्ण उंचीचे 12, कठड्याला लागून दुसरी 16 खांबांची रांग, तिसरी कठड्यावरची 12 खांबांची आणि चौथी प्रत्येक दरवाजाला 2 असे 4 दिसांचे 8 खांब। पहिल्या रांगातील खांबावरती दिक्पाल दिसून येतात, म्हणजे दिशा देवता। मध्यभागी दिसणारी रंगशिळा 14 फूट व्यासाची असून बरोबर तेवढ्याच आकाराचा गवाक्ष आपणास वर दिसून येतो। हे एकमेव असे स्वर्गमंडप असणारे शंकराचे मंदिर आहे। या मंदिराला एकूण 3 दरवाजे आहेत। आता आपण जिथून प्रवेश करतोय तो पूर्व दरवाजा। याच्या दोन्ही बाजूला गदाधारी 5-5 द्वारपाल आहेत। आत आल्यावर हा आहे सभामंडप। इथून पुढे गाभाऱ्यापर्यंत अंतराळ आहे आणि पुढे गाभाऱ्यामध्ये छोट्या छोट्या खूप सुंदर मूर्त्या कोरलेल्या दिसतात। तसेच येथे 2 लिंग पाहायला मिळतात, एक कोपेश्वर आणि दुसरा धोपेश्वर, म्हणजे भगवान विष्णूंची प्रतिमा। हा आहे दक्षिण दरवाजा आणि याच्यावर एकूण 7 स्त्री द्वारपाल दिसतात। या मंदिर परिसरामध्ये एकूण 12 शिलालेख आहेत, त्यापैकी हा सर्वात मोठा शिलालेख आहे। या मंदिराची एकूण लांबी 108 फूट असून रुंदी 68 फूट आहे। संपूर्ण मंदिर हे भोवतीच्या एकूण 92 हत्तींच्या गजपट्ट्यावर तोललेले आहे। यातील प्रत्येक हत्तीवर देवदेवता आरूढ असलेल्या दिसून येतात आणि यातील प्रत्येक हत्तीचे अलंकार वेगवेगळे दिसून येतात। गजपट्ट्याच्या वरच्या बाजूला नरपट्टा आहे आणि त्यामध्ये स्वर्गसुंदरी आणि देवदेवतांच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात। जाणकारांच्या मते हे मंदिर तिन्ही बाजूनी कृष्णेच्या खोऱ्यात असल्याने अगदी 100 ते 150 फूटपर्यंत दगड सापडत नाही। मग हे मंदिर पूर्ण काळ्या पाषाणात कसे उभारले असेल, त्या विषयाच्या सुद्धा भरपूर आख्यायिका येथे प्रसिद्ध आहेत। हे संपूर्ण मंदिर इंटरलॉक पद्धतीनं बांधलेलं आहे। कुठेही चुना वगैरे असे काहीही बांधकामासाठी वापरलेले नाही।
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे सभामंडपात नंदी नाही. यामागे एक पुराणकथा आहे. दक्ष राजाने जेव्हा पुत्र कामेष्टी यज्ञ केला तेव्हा शंकर आणि पार्वती दोघांनाही बोलावले नाही, परंतु पार्वती म्हणजेच सती दक्ष राजाची कन्या हट्ट्याने तिकडे निघाली. जाताना महादेवाने सोबतीला नंदींनाही पाठवले. तिकडे तिचा झालेला अपमान समजल्यावर श्री शंकर कोपले. म्हणून हे कोपेश्वर मंदिर. आणि त्यांची समजूत काढण्यासाठी श्री विष्णू आले. तेही इथे लिंग रूपाने दिसतात. ते धोपेश्वर. उत्तर दरवाजावर दोन्ही बाजूला पुरुष द्वारपाल दिसतात. वास्तुशिल्पकलेचा हा एक उत्तम नमुना असणारे मंदिर आयुष्यात एकदा पाहावं असंच आहे. महादेवांच्या इतर मंदिराप्रमाणे हे मंदिरसुद्धा जाता जाता पाहण्यासारखे नाही. त्यासाठी तुम्हाला खास वाकडी वाट करून इकडे यावे लागेल. अद्भुत आणि विस्मयकारी गोष्टी आणि भोलेनाथाचे दर्शन सहज सुलभ थोडेच मिळेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोवर फिरता येतंय तोपर्यंत फिरत राहा. धन्यवाद.